वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी अमरावतीमधने लाडली बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याचं आता समोर आलंय। वरुड तालुक्यामधल्या सावंगी इथल्या तलाठी कार्यालयात महिलांकडून पैसे घेतले जात असल्याची माहिती मिळतेय आणि पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडली बहीण योजना सुरू केलेली असून राज्यभरात सगळ्याच महिला योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळवत्या करतायत। मात्र वरुड तालुक्यात येत असलेले सावंगी गावातील तलाठी तुळशीराम कंठाळे हे आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी प्रत्येक लाभार्थी महिलांकडून 50 रुपये घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। तर आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत आहेत। संजय, लाडली बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याचं निदर्शनास आलंय, काय अपडेट्स आहेत? मनाली, निश्चितच महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर लाडकी बहीणची योजना सुरू केलेली आहे। मात्र या योजनेसाठी लाडक्या बहिणींना जर आपण बघितलं तर तहसील कार्यालयाच्या, सेतू कार्यालयाच्या मोठ्या प्रमाणात चक्रा मारावा लागत आहे। सकाळपासून महिला या ठिकाणी बांधित आहेत आणि 9 वाजतापासून त्या इथे जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत सरकारने, अधिवास प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, ते बनवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। मात्र अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातलं जे सावंगी गाव आहे, या गावात तलाठी जे तुळशीराम कंठाळे नावाचे यांनी या महिलांना या योजनेचे कागदपत्रासाठी 50 रुपये मागितल्याची बाब जी आहे तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। आणि त्यानंतर प्रशासनाने जे आहे कारवाई करण्याचे जे आहे ते निश्चित केलेलं आहे। जी तलाठी जे आहे तुळशीराम कंठाळे यांना अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी शोकॉज नोटीस पाठवलेली आहे आणि थोड्याच वेळात या तलाठ्यावर निलंबनाची कारवाई देखील होऊ शकते। एकीकडे बघितलं तर महिला मोठ्या प्रमाणात या योजना आपल्यासाठी मिळवून घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी गर्दी करत आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर जे कागदपत्र मिळवण्यासाठी त्यांच्याकडून कुठेतरी आर्थिक लूट होत आहे, अशी जी परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे। म्हणाली निश्चितच, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।